महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। स्मार्ट शहर म्हणजे केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा नव्हे, तर त्यामध्ये राहणारे नागरिक स्मार्ट असतील तेव्हाच ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होते। शहर शाश्वत आणि सुरक्षित नसेल तर त्याची प्रगती शक्य नाही, असं प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केलंय। महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील मोहन अल्टिजा या गृहसंकुलात प्रथमच शाश्वत सुरक्षित इमारत या विषयावर चर्चासत्राचं आयोजन आज सकाळी करण्यात आलं। त्यावेळी बोलताना आयुक्त अभिनव गोयल यांनी हे प्रतिपादन केलं। या चर्चासत्रात उपायुक्त संजय जाधव, प्रसाद बोरकर, अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत, महापालिकेचे स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, अशोक घोडे, शैलेश मळेकर, जितेंद्र शिंदे, सह आयुक्त प्रीती गाडे, धनंजय थोरात, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, माजी नगरसेवक सुनील वायले, सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा आणि सचिव मुकेश उत्मानी यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। पाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, वृक्ष लागवड, विद्युत सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलं। या मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करणाऱ्या सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने मानांकन आणि इतर प्रोत्साहनपर फायदे देण्याचा विचार सुरू असल्याचं आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी स्पष्ट केलं। मात्र नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांना सुरुवातीला समज देण्यात येईल आणि भविष्यात आर्थिक दंड लावला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। नागरिकांच्या छोट्या छोट्या सवयींमुळे शहरात मोठा बदल घडवून आणता येतो। प्रत्येक सोसायटींपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही ते पुढे म्हणाले। कार्यक्रमापूर्वी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोहन अल्टिजा सोसायटीतील घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पाहणी करून समाधान व्यक्त केलं। आपण आता केडीएमसी मार्फत सस्टेनेबल आणि सेफ सिटी असा एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे। या प्रोग्राम अंतर्गत आपण सर्व सोसायटीजपर्यंत, हाऊसिंग सोसायटीज जेवढी आहेत आपल्या क्षेत्रात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सोसायटीजने या कॉन्सेप्ट अंतर्गत 7 मुद्द्यांवर काम करायचे। त्याच्यामध्ये 5 मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि 2 मुद्दे सेफ्टीचे देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ट्री प्लांटेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जी, रिसायकलिंग ऑफ वेस्ट वॉटर ऐसे 5 मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि 2 सेफ्टीचे। त्याच्यामध्ये फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट असे एकूण 7 मुद्दे घेऊन आता आपण सोसायटींसोबत संवाद करतोय। आज पहिला चर्चासत्र आपण मोहन अल्टिजा सोसायटीमध्ये सोसायटीचे सर्व नागरिक, चेअरमॅन, सेक्रेटरी आणि आज या ठिकाणी आपण इतर सोसायटीजचेही काही सेक्रेटरीज आणि चेअरमॅनला बोलवला होता। येणाऱ्या काळामध्ये आपण इतर सर्व सोसायटीजचे चेअरमॅन, सेक्रेटरीसोबतही संवाद साधणार आहोत आणि आपला आव्हान असा राहील की या सस्टेनेबल आणि सेफ सिटी कॉन्सेप्ट अंतर्गत प्रत्येक सोसायटीने या 7 मुद्द्यांवर काम करावं आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेशनही त्यांनी करावं, जेणेकरून आपण आपला शहर स्वच्छ, शुद्ध आणि हरित ठेवू शकणार। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।